नमस्कार मित्रांनो, तर मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम डीमार्टमध्ये आलो होतो. तर हे लांबून तुम्ही बघताय की डीमार्ट. तर मी कराडमध्ये गेलो होतो. तर माझ्यासोबत सुयोगदादा, काका, संकू आणि सिद्धू होते. तर पुणे बँगलोर हायवेला हे डीमार्ट आहे. तर क्रॉस करून आम्ही जात होतो. पुढे जाऊन U-टर्न घेऊन आम्ही पुन्हा डीमार्टजवळ आलो. डीमार्ट तुम्ही बघू शकता. मी फर्स्ट टाईम येत असल्यामुळे हा संकल्प. डीमार्टची पार्किंग खूप गर्दी असते, कारण डिस्काउंट खूप चांगला असतो आणि एक सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे डीमार्ट. एक कन्सेप्ट आहे डीमार्टची. हे बघा तुम्ही, ट्रॉलीज आहेत सामान नेण्यासाठी वगैरे. फायनली गाडी आम्ही पार्किंग केली. सिद्धू गाईड करत होता. नंतर आम्ही आत आलो. सिद्धू विचार करत होता काय काय घ्यायचं. तर आमचे आपापसात जोक चालू होते, त्यामुळे दोघंही, संकू सिद्धू दोनही हसत होते. हे बिस्किट सेक्शन, हे ग्रोसरी सेक्शन. आम्ही जवळजवळ सगळीकडेच फिरलो. त्यानंतर दादा साखर भरत होता, सेल्फ सर्व्हिस. हे पण मला माहीत नव्हतं सेल्फ सर्व्हिस असते, दादाने सांगितलं. हे बघा डीमार्टच्या ट्रॉलीवर प्रॉपर डीमार्ट लिहिलेलं आहे. हे सगळे कॉस्मॅटिक्स वगैरे, यूज अँड थ्रो प्लेट्स वगैरे. हे बघा माझ्या ब्रँडचं कापूर मिळालं इथं, तेजस प्युअर घी दिया. कापूर नाही, वात टाईप. हे बघा सिद्धूसुद्धा दाखवते तेजस ब्रँडचं. हे इथं नवीन तांदूळ महोत्सव, हे खूप छान केलं आहे, आकर्षक केलं आहे. धंद्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. नंतर आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरला. हे कपड्यांचं वगैरे, कपडे, शूज, बॅग्स असं सगळं होतं इथे. इथेसुद्धा आम्ही खरेदी केली थोडीफार, जास्त नाही. नंतर मी संकुला विचारत होतो की कोणते सँडल वगैरे घ्यावेत. घेतले नाहीत आम्ही, पण विचारत होतो. हे देवाच्या मूर्त्या वगैरे, देवाला जे जे साहित्य लागतं देवाऱ्यात ते सगळं होतं. हे मॉप्स वगैरे आहेत. या साईडला एक आमचा सेल्फी काढला आहे मध्येच. नंतर काउंटरला फायनली बिल करायला आम्ही आलो. हे बघा बिलिंगसुद्धा खूप फास्ट करत होती ताई. हे बघा मी जातानाच हा दादा आहे ना, तो फीडबॅक देत होता. मी म्हटलं चाहायला मी पण देतो फीडबॅक. तर मी फक्त माझं नाव टाकलं तेजस कदम म्हणून, आणि हे सगळे म्हणत होते चल 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 चल. त्यामुळे मग फक्त ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा होता, मी टाकला नाही तो. आणि फक्त कमेंट्समध्ये टाकलं गुड म्हणून, आणि मी फायनली सबमिट केलं. आणि हे बघा बिल घेऊन मी बाहेर आलो. तसं काय मीच बिल भरलं आहे. मी नाही भरलं, दादाने भरलं. नंतर हा आमचा सीन आहे. ट्रॉलीज घेऊन इथं सरकारला येत होतं. हॅपी कस्टमर्स फ्रॉम डीमार्ट. नंतर आम्ही हे एवढं सगळं सामान लोड केलं आपल्या गाडीत, इनोवामध्ये. दादा सगळं व्यवस्थित लावत होता. मिस्टर परफेक्शनिस्ट फ्रॉम आवर फॅमिली. संकूसुद्धा बघतो. हे बघा हाय करतो आपल्याला. नंतर आम्ही चिप्स घेतले होते खाण्यासाठी, कारण आम्ही साधारण 4-4:30 वाजले होते. जेवणारच होतो आम्ही, पण थोडीफार भूक लागली होती म्हणून चिप्स घेतले होते. त्यानंतर आम्ही निघालो.
त्यानंतर आम्ही निघालो फायनली डीमार्टमधून. त्यानंतर आम्ही शिवराज ढाब्याला आलो जेवणासाठी. हे बघा शिवराज ढाबा खूप फेमस आहे, अख्खा मसूर स्पेशल. इथे शिवराज ढाब्याला खूप छान येतं आणि सगळ्यांना माहीतच असेल कराडमध्ये सुद्धा ह्यांची शाखा आहे आणि ही बहुतेक मला वाटतं मेन शाखा आहे, कारण समोरासमोर एक AC हॉल म्हणून आहे आणि ते 4 ते 6 बंद असतं, त्यामुळे आम्ही समोर आलो. इथे खूप शांत वातावरण असतं. ते शिवरायांचा फोटो आहे ज्यावर लिहिलं आहे शिवराय बसले भोजनास सारे स्वराज्य तृप्त झाले. हे बघा करोडो लोकांचं पोट दररोज या प्लेटसारखं रिकामं असतं. ते भरण्याचं काम हॉटेल व्यावसायिक करत असतात. हे आपलं कराड, आमचं कराड म्हणून लिहिलं. हे बघा महाराजांचा फोटो आपला. हे बघा आपल्या महाराजांचा फोटो. शिवराज बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य. फोटो काढताना कृपया चप्पल काढूनच काढावा, कारण महाराज हे आपलं दैवत आहेत. आमच्या जेवणामध्ये होतं अख्खा मसूर स्पेशल शिवराज ढाब्याचं, त्यासोबत काजू करी. खूप छान होती काजू करी. इथली खाऊन बघा तुम्ही काजू करी, खूप आवडेल तुम्हाला. मस्त काजू करी आहे. आणि त्यानंतर आम्ही रोट्या होत्या, त्या मोठ्या प्लेट भरून होत्या एकदम मस्तपैकी. नंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला आपल्या गावात येण्यासाठी चिपळूणला. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आपल्या व्लॉगला. थँक्यू.